DKT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन। संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह साजरा केला जात आहे। त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्या वतीने आज इचलकरंजीमधील DKT सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी संवाद कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश हा भ्रष्टाचार व लाचलुचपत संदर्भातील गंभीर बाबींबद्दल जनतेमध्ये जागरूकता आणणे, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती देणे, विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त समाज घडविण्याचे महत्त्व पटवून देण्यात येणे हा आहे। त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्यासह विद्यार्थी यांना या संबंधी येत असलेल्या अडचणी व त्यावरील उपायांवर चर्चा करणे, भ्रष्टाचार रोखण्यासाठी तसेच त्यापासून सामान्य जनतेला वाचविण्यासाठी आवश्यक माहिती पुरवणे असा आहे। पोलीस निरीक्षक सानप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भ्रष्टाचाराविरुद्ध प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून योग्य ती माहिती संबंधित विभागाला देणे आवश्यक आहे। लाच देणे किंवा घेणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे। तसेच विद्यार्थ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 व त्यातील दुरुस्त्यांची माहिती देण्यात आली। विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देत भ्रष्टाचार विरोधी उपायांची सविस्तर माहिती दिली। यावेळी संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे, उपप्राचार्य उज्ज्वल कुमार पाटील, सहाय्यक फौजदार सुनील मोरे, हवालदार सुधीर पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिळगांवे तसेच प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब घाटगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार शिवतेज पाटील यांनी मानले। सदर कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकतेची जाणीव निर्माण होऊन भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम उपयुक्त ठरला। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन